नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, वांगी आणि कारली बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आज स्थिरावले होते. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सोयाबीनला उठाव मात्र चांगला मिळतोय. सोया तेलाला सध्या चांगला आधार मिळतोय. त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हमीभावाच्या जवळ पोहोचलाय. सध्या देशातील बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,300 रुपयांचा दर मिळतोय. तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,400 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. बाजारात सोयाबीन आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापूस भाव दबावतच आहेत. कापसाला पुढे उठाव कमी असल्याचं व्यापारी आणि उद्योगांकडून सांगितलं जात आहे. युद्धामुळे कापड निर्यातीवर परिणाम होतोय. निर्यातीसाठी खर्च वाढलाय. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारातील निर्यातीवर परिणाम होतोय. याचा दबाव कापूस भावावर येतोय. सध्या बाजारात कापूस प्रति क्विंटल सरासरी 7,200 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सीसीआयची कापूस विक्रीही सुरूच आहे. त्यामुळे कापूस बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात हरभरा आवक वाढतीये. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये आवक वाढलेली आहे. तसंच आयात मालही उपलब्ध आहे. यामुळे देशात हरभऱ्याचा पुरवठा वाढून बाजारावर दबाव येतोय. सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी 4,800 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. पुढील काळात बाजारातील हरभऱ्याची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हरभरा दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून वांग्याची आवक सुधारली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येतोय. वांग्याला सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी चांगली आहे, पण आवकेचा दबाव काहीसा वाढल्याने दरात मागील 2 आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सध्या बाजारात वांगी सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांनी विकली जाते. पुढील काही दिवस बाजारातील वांगी आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही काहीसे दबावात राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे, तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसते. त्यामुळे भावपातळी बहुतांश बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जातात. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी सांगतायत. तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्याचे भाव या भावपातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.